पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। प्रारब्ध हा विषय सध्या चालू आहे। आपण पाहिलं की ईश्वर हा विद्यामायेच्या ठिकाणी ब्रह्मचैतन्याचा जेवढा भाग आला त्यामुळं मायाविशिष्ट चैतन्य म्हणजे ईश्वर झालेला आहे। आणि वेष्टीच्या ठिकाणी अविद्येमुळं जेवढं ब्रह्मचैतन्य किंवा त्याला आत्मचैतन्य असं म्हटलं ते आणि त्या ठिकाणी असलेला तो आभास हे मिळून जीव, म्हणजे त्या जीवाची उत्पत्ती कशी झाली हे पाहिलं आपण। याच्या अगोदर जीव कुठं आहे, कसा आहे याचा विचार करत असतानाच जीव अगोदर का प्रारब्ध अगोदर असाही थोडीशी शंका आली आणि त्याचं उत्तर काय मिळालं तर दोन्ही अनादीच आहे, यांचा कधीपासून संबंधाला सांगता येत नाही। आता हे उदाहरणद्वारा समजून घेऊ। राजसत्ता ही उपाधी विरहित आहे, ती असल्याशिवाय जग नियमाला आधारच नाही। पण ती अशी आहे का तशी आहे अशी वर्णविषयक नाही, हे ब्रह्मचैतन्य जागी लक्षात घेऊ। आता राजा ही व्यक्ती सर्व प्रजेशी समान संबंध असलेली, हे उदाहरण थोडे समजुतीला अपूर्ण पडते, कारण समष्टीची जागा सांगण्याला पिंडसमूहाचे उदाहरण असावे। पण त्या पिंडसमूहाचा राजा अशी कल्पना करू, तो त्या गादीवर आला, मग मी राजा असा त्या राजसत्तेचा आविर्भाव तेथे उठतो। सत्ता असून आविर्भाव नसेल तर नामधारी राजा प्रभाव पडत नाही, तेव्हा आविर्भाव म्हणजे आभास, म्हणजे सत्ताच विशेष प्रकारची झाली। आता लक्षात येण्याकरता हे उदाहरण दिलेलं आहे, कारण सहजासहजी समजून येण्यासारखं हे नाही। आता त्याच्याकरता दाखवलं की एक राजसत्ता आहे। राजसत्ता म्हणजे ही अमुक अमुक पहा अशी असं सांगता येत नसती असं नाही। राजसत्ता नसेल तर जग नियमित राहणार नाही, जगाला नियमन कोण करेल मग? म्हणून राजसत्ता वर्णन करण्यासारखी समोर नाही पण आहे। आणि एक राजा आहे। राजा काय आहे तर तो मी राजा हा त्याचा आविर्भाव आहे। राजसत्ता ही ब्रह्मचैतन्यासारखी, ब्रह्मचैतन्य सर्व व्यापक आणि सर्वांना समावेशक आहे, तसे हे सर्व समावेशक असणारी राजसत्ता सगळ्या प्रजेसाठी ते आहे। त्यात राजा मी राजा हा जो आविर्भाव आहे तो त्या राजसत्तेच्या ठिकाणी निर्माण झालेला आभास, आणि त्या ठिकाणी ही विशेषता सत्तेची विशेषता आली की मग हा जो काही आहे की राजसत्ता राजा आणि त्या ठिकाणचा त्याला दिसणारा आविर्भाव, हे तिन्ही मिळून जसं आपल्याला सांगता येईल तसं जीवाचं वर्णन करता येतं। आता राजसत्तेचा अल्पांश, तिचा धारक शिपाईपणाचा, राजसत्तेच्या अल्पांशाचा आविर्भाव म्हणजे कूटस्थ चैतन्य। हे राजसत्तेचा अल्पांश अंतःकरण हे शिपाई व्यक्ती व आविर्भाव म्हणजे कूटस्थ चैतन्याचे अंतःकरणातील
विशेष ज्ञान हाच आभास आता सारणी मांडू. अगोदर काय झालं, आता समष्टीची मांडणी झाली, आता होऊ लागली ती वेष्टीची. म्हणजे अगोदर येतं ईश्वर दाखवला, आता वेष्टीच्या तेच उदाहरण आहे. राजसत्ता आहे. मग राजसत्ता कोणाकडं असते तर आपण सामान्य एखाद्या गावात पाहिलं तर तो शिपाई किंवा जे शासनाचं प्रामुख्य असतं ते गावापर्यंत कोणाजवळ असतं तर तलाठी. तो काय आहे, शासनाचा व्यक्ती आहे. म्हणजे त्याप्रमाणे शिपाई समजा तो राजसत्तेचा अल्पांश आहे. म्हणजे राजसत्ता त्याच्या जेवढी काही त्याची असलेली त्याला दिलेले अधिकार आहे तेवढा ते काय आहे. मग सगळी राजसत्ता त्याला दिलेली नाही. त्याला काय जो अधिकार घ्यायचा आहे तो त्याने करायचा. त्याच्यापेक्षा पुढचा अधिकार त्याच्या पुढचा अधिकारी त्याच्या पुढचा अधिकारी असतो. म्हणून हा अल्पांश आहे. आणि त्या राजसत्तेच्या ठिकाणी हा जो काय आविर्भाव आहे की मी शासनाचा माणूस आहे असा तो आविर्भाव म्हणजे तिथलं कूटस्थ चैतन्य. आता राजसत्ता हे कसं झालं तर ब्रह्मचैतन्यासारखं. आणि त्याच्यातलं हे सत्ता म्हणजे काय आहे की कूटस्थ चैतन्य. आणि त्यात अंतःकरणात हे शिपाई जी व्यक्ती त्या व्यक्तीचं जे आविर्भाव आहे ते कूटस्थ चैतन्याचं अंतःकरणातील विशेष ज्ञान म्हणजेच आभास. आता त्याच्याकरता कूटस्थ, अंतःकरण, आभास अशा 3 गोष्टी त्या ठिकाणी आल्या. तेव्हा हे वरचं उदाहरण राजसत्तेचं आपल्याला एकंदरीत जीव आणि त्याच्या ठिकाणी ईश्वरवर अगोदर असलेला या 2 गोष्टी कळतील. आता त्याच्याकरता याच ग्रंथात पुढच्या पानावर आपल्याला सगळ्या मांडण्या केलेल्या आहेत. एक राजसत्ता, राजव्यक्ती, राजसत्तेचा आविर्भाव राजा, ब्रह्मचैतन्य अधिक माया अधिक आभास बरोबर ईश्वर. राजसत्ता अल्पांश, शिपाई व्यक्ती व सत्तेचा आविर्भाव शिपाई, कूटस्थ चैतन्य, अंतःकरण, आभास म्हणजे जीव. वर ईश्वराची मांडणी झाली, इथं जीवाची झाली. ईश्वराच्या मांडणीत काय काय आलं, ब्रह्मचैतन्य हे कुठं आलं तर मायेच्या उपाधीत म्हणजेच विद्यामायेच्या उपाधीत. आणि त्यात जो तिचा आभास दिसतोय तो आभास म्हणजे ईश्वर. त्यात 3 गोष्टी आल्या, ब्रह्मचैतन्य, माया आणि आभास म्हणजे ईश्वर. मग आता त्याला काय केलं, वर राजसत्ता, राजव्यक्ती, राजसत्तेचा आविर्भाव हे झालं त्या ठिकाणची मांडणी. तिथं जसा तो राजा आहे म्हणजे त्याच्याजवळ राजसत्ता आहे, राजा त्या व्यक्तीजवळ त्याच्या राजसत्तेचा आविर्भाव आहे असा तो राजा, तसं इथं ईश्वर. आता राजसत्तेचा अल्पांश म्हणजे जे काय आपण मगाशी उदाहरण घेतलं शिपाई किंवा तलाठी, ती शिपाई व्यक्ती किंवा तो तलाठी व्यक्ती. आणि माझ्याकडं शासन जी सत्ता आहे त्याचा काही भाग आहे, त्याचा जो काय असलेला आविर्भाव हा एकंदरीत तो कोण आहे, शिपाई किंवा तलाठी आहे. त्याप्रमाणे कूटस्थ चैतन्य, अंतःकरण, अंतःकरणात उभा राहिलेला त्याचा आभास हे आहे जीव. आता कधीकधी अंतःकरण किंवा बुद्धी असंही तिथं धरलं जातं. उपहित, उपाधी, उपादेय. उपहितामध्ये किंवा उपाधीमध्ये जेवढा काही भागमध्ये येतो त्याला म्हणायचं उपहित. आणि त्या दोघांचं मिळून काय होतं उपादेय. आता ज्याच्यात काय आहे तेवढ्याच भागात जे येईल ते काय आहे उपहित आहे. आणि जसं काय आहे एखादा भांडे आणि त्या भांड्यात मोकळेपण आहे, मग आता हे भांडं झालं उपाधी आणि त्यात जेवढं आकाश आलं ते झालं त्याचं उपहित. म्हणून त्या दोन्हीसह ते उपादेय, विशेष, विशेषण आणि विशिष्ट. तसंच जे विशेष आहे ती वस्तू असते ती विशेष, त्यावर त्याचं असलेलं विशेषण
आणि त्या विशेषणासह ती विशेष वस्तू म्हणून विशिष्ट. वरील सारणीवरून ईश्वर त्याला शिवही म्हटलं जातं व जीव यांची घटना लक्षात येईल. आता उपाधी उपहितावर विकार लाधित नाही. एरवी काय आहे तर विशेषण आणि विशिष्ट यात विशेषण आपला जो काय असेल भाव तो त्या असलेल्या विशेष्यावर लादल्यामुळं विशिष्ट हे विशेषण सहित झालं. पण उपाधी आणि उपहित याच्यामध्ये उपाधी आपलं काही नाही. जसं भांडं आतलं पाणी स्वच्छ आहे, आतल्या पाण्याला त्यांनी काय आपलं घातलं का फुलपात्र किंवा ग्लास आहे त्यांनी आतल्या पाण्याला जसं आहे तसं दाखवलं. पण जर रंगीत ग्लास असेल तर रंगीत ग्लासमध्ये असलेलं पाणी जसा रंग त्या ग्लासचा रंगही तसं दिसायला लागलं. म्हणजे विशेषणानं आपलं स्वभाव त्यात घातल्यामुळं विशिष्ट तसं झालं. त्यामुळे अशी स्थिती असणे बद्ध मुक्त व्यवहारात बसत नाही. आणि अंतःकरणाचे सुख दुःख चांचल्य इत्यादी धर्म आत्मचैतन्याने भ्रमाने आपल्यावर घेतले तरच तो संसारी जीव बनतो. म्हणजेच उपाधी नावाचं जर अंतःकरण असेल तर त्याच्या ठिकाणी काही नाही. ते अंतःकरण काय आहे आतल्या उपहितावर आपला स्वभाव लादत नाही. त्यामुळं तिथं बद्ध मुक्त असं काही व्यवहार होतच नाही. पण अंतःकरणात सुख दुःख चंचलपणा हे जे काही धर्म दिसू लागले ते आत्मचैतन्यानं भ्रमानं आपल्यावर घेतलेत. असं त्या ठिकाणी काय झालं ते दिसू लागल्यामुळं तो झाला संसारी जीव. आता जसं एखाद्या पाण्यात वरचं चंद्राचं प्रतिबिंब पडलं तर ते भांडं हलवलं तर आपल्याला भांडं हलतंय, आतलं प्रतिबिंब म्हणजे बिंब स्थिरच आहे हे लक्षात येईल. पण जेव्हा रंगीत पाण्यामध्ये दिसत असलेलं प्रतिबिंब त्या पाण्याच्या रंगासारखं दिसतं आणि भांडं हलल्यावर आपल्याला मुख्य बिंबच हलतंय असा जो भ्रम होतो त्या भ्रमाला आपल्या ठिकाणी काय होतं की जीवत्व प्राप्त होतं. म्हणजे अंतःकरण हे सुखदुःखानं किंवा चंचल होऊन आत्मचैतन्यच त्यांनी जसं झाले असं समजून ज्यांनी घेतलं तो संसारी जीव झाला. आपला व्यवहार अशापैकीच आहे व साधू संताचा व्यवहार बोधाने उपाधी उपहिताप्रमाणे आहे. आता हे दोन गोष्टी ऐकल्या आपण. वरचं पाहिलं तर संसारी जीव हे आपल्या सगळ्याचा स्वभाव आहे. पण साधूचं सुद्धा अंतःकरणच आहे. पण साधूच्या अंतःकरणात या उपाहितावर वरची उपाधी काही करत नाही. साधू नावाचे देह ती उपाधी आहेच की, पण ती इतकी स्वच्छ आहे की आतलं उपहित जे जे काही साधूचं देहाचं असेल त्याचं ते साक्षी बनतं, ते त्यात मिसळत नाही. आणि आपण म्हणजे हे सगळं केलं की मी करतो, हे मी केलं, मी ते ठेवलं, मी हे भोगलं, मला हे कळलं. म्हणजे ज्ञानाचा कर्माचा कर्तेपणाचा भोगतेपणाचा सगळा आविर्भाव घेऊन उठलं की ते जीवाचं स्वरूप झालं. पूर्वकर्म संस्कार कुठल्या तरी जागेत साठून पडले आहेत. होत असलेल्या कर्माचे संस्कार त्या साठ्यात पडत आहेत. आता एकंदरीत काय आहे की जे जे काही असेल त्या अंतःकरणात ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर का लादल्या जातात. आता आपण पाहिलं का नाही की विशेषावर विशेषण आपलं स्वरूप गाजवतं म्हणून ते विशिष्ट झालं. मग हे कुठून आलं अंतःकरणात तर पूर्वसंस्कार, पूर्वजन्माचे जे संस्कार आहेत ते तिथं येऊन पडलेले आहेत. नाही तर आपल्या हातून जे जे काही कर्मसंस्कार होतात ते त्यावर येऊन पडतात. अर्थात त्यामुळं अंतःकरणाचं तसा प्रकार झाला. असे गाठोडे किंवा जागा आहे त्यातील संस्कार आपल्या उपभोगाकरता निघाला. तो कसा उपभोग देणार त्याला साधन पाहिजे.
त्याची जागा कळत नाही, हेच अज्ञान किंवा अविद्या. ज्या अर्थी उपभोगाला कोठून तरी येतात त्या अर्थी ते कोठले तरी असतीलच हे अनुमान. आता हे मुळात संचित आपण पाहिलं तर संचित म्हणजे एक गाठोड आहे आणि त्याच्यातून आता भोगाला जे बाहेर यायचं आहे ते आपल्या ठिकाणी भोग होणार आहे. पण हे जे गाठोड आहे हे संचित आहे, हे कुठं ठेवलं आहे, कोणत्या जागेत आहे हे कळत नाही, हेच अज्ञान. म्हणजे अज्ञानाच्या ह्याच्यामध्ये ते ठेवलं गेलं. ज्या अर्थी उपभोगाला कोठून तरी येतात त्या अर्थी ते कोठले तरी असतीलच हे अनुमान. म्हणजे ते आपल्याला जसं भोगायला आलं ते कुठंतरी आहेतच. हे कोठून तर अज्ञानात, अविद्या अज्ञान, अविद्या, माया, विद्या हे एकार्थवाची शब्द आहेत. तेव्हा आता इतके वेळ झालं आपण पाहिलं की विद्या माया, अविद्या माया. आता अज्ञान कुठून काढलं तुम्ही? तर ते म्हणतात अज्ञान, अविद्या हे सगळं काय आहे एकार्थवाचीच आहेत. म्हणजे जसं विद्या माया आहे तशी ही मायाच अज्ञानरूप म्हणजे अविद्या माया आहे आणि त्याचंच अज्ञान हे नाव आहे. जमिनीतील बी दिसत नाही, उगवून आल्यावर दिसून येते, म्हणून ते जमिनीत नक्कीच असावे. कारणात असताना कळत नाही, पण कार्यात आल्यावर कळून येते. या कार्यावरून ते कारण ठरते. अर्थात काय आहे की हे सगळं आपलं संचिताचं गाठोडं आणि ज्याच्यातून हे बाहेर येणार आहेत प्रारब्ध भोग हे कुठं आहेत तर जिथं ठेवले त्याचं नाव कारण. कारण का म्हणायचं तर कार्यात आल्यावर कळलं. कार्य आपोआप होत नाही, त्याला कारण असावं लागतं. मग कारणात आहे म्हणून तर कार्यात आलं, म्हणून तर कार्य होऊ लागलं. याप्रमाणे हे सगळं काय आहे संचिताचं गाठोडं कुठं ठेवलं आहे तर कारणात. आणि कार्यात काय आलं तर प्रारब्ध भोगाचे जे जे काही भाग आता आहेत ते सगळे कार्यरूपाला आले. मग जिथं तुम्हाला सुखदुःख हे जे काही आहे त्यात सुखाचा काय असेल त्याप्रमाणे कार्य होतं, सुख होतं. दुःख द्यायचं असेल प्रारब्धात तर ते कार्य करायला लावतं, तिथं दुःख होतं. सुखदुःख हे तुमच्या ठिकाणी काय आहे की हे कारणातून आलं आणि त्याचं कार्य झालं की मग सुखदुःख आपल्या ठिकाणी दिसून यायला लागलं. आता सुखदुःख हे जे परिणाम आहेत हे कार्य आहे आणि कार्य कसं आलं, एकदमच सुख झालं का नाही, कशानं झालं, काही एक कर्म केलं म्हणून. मग कर्म कुठून करावं वाटलं तर कारणात होतं म्हणून. मग कारणात होतं म्हणजे काय होतं तर ते संचितातलंच होतं. आता प्रारब्ध भोग म्हणून ते कर्म बाहेर आलं. म्हणून जसं आपण कालही पाहिलं की अज्ञानाला प्रारब्धाला अदृश्य, नशीब ही जशी नाव आहे तसं कर्म हे सुद्धा त्याचंच नाव आहे. आमच्या कर्मात होतं म्हणून झालं, आमच्या कर्मात नाही मग होणार नाही, असे आमची बोलीभाषा असतेच. जसे नशिबात असलं तर होईल असं म्हटलं जातं, तसं अदृष्टात असलं तर होईल नाही तर नाही असे आम्ही म्हणतोच. तसे आपले कर्मसंस्कार अज्ञान देहात, कारण देहात, अव्यक्तात, संचितात पडून आहेत. आता हे सगळं काय आहे एकच ठिकाण आहेत. पण कधीकधी हे बोलतो ते बोलतो मग पुन्हा वाटतं आपल्याला की अरे ते त्यावेळेस ते शब्द होते. आता जसं म्हणलं की हे कर्मसंस्कार कुठे आहेत कारणात. मग आता त्यांनी पुन्हा सांगितलं अज्ञान देहात. अज्ञान देह कुठला तर म्हणले कारण देह म्हणजेच अज्ञान देह. त्याला दुसरं नाव काय अव्यक्त. ते अव्यक्तातच आहे आणि त्याच्यानंतर त्याचं आणखीन दुसरं नाव काय तर संचित. हे सगळं तिथंच आहे. हे कार्यरूप अंतःकरणात सूक्ष्म देहात आले, तेथून सुखदुःख फल उत्पन्न करून स्थूल देहा वाटे तसेच नष्ट पावले. आता हे सगळं इथून कुठं कार्य करायला कुठं आलं तर सूक्ष्म देहात. म्हणजे कुठं आलं
अंतःकरण, मन, बुद्धी, त्याच्यानंतर चित्त, अहंकार, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, असं करत ते सगळं झालं आणि करून मोकळं व्हावं म्हणून स्थूल देहात आलं. मग सुखदुःख रूपी कर्म, सुखाचं कर्म तुम्ही करून मोकळे व्हाता की सुख होतं, दुःखाचं कर्म तुम्ही करून मोकळे व्हाता मग दुःख होतं. म्हणजे हे कार्य करून घेतलं जातं आणि कार्य करून ते जे भोग आहे तो नष्टच झाला. एकदा का सुख द्यायचा भोग होता तो सुख दिलं की त्याचं काम संपलं, दुःख देण्याचा भोग होता तो दुःख दिलं की त्याचं काम संपलं. अशा तऱ्हेने हे कर्मसंस्कार जसे जसे बाहेर येतात तसतसं ते स्थूल देहाकडं करून घेऊन आपलं आपलं काम करून निघून जातात. अज्ञान, वासना, कारणदेह, अव्यक्त, व्यष्टी, संचित, गुणसाम्य अवस्था, कर्मसंस्कार, अदृष्ट हे इतके शब्द एका जागेचा किंवा अवस्थेचा बोध करून देतात. तेव्हा हे सगळे जे शब्द आहेत हे कुठं ना कुठं तरी आलेले असतात. काय असतं, कोणता शब्द कोण्या वेळेला चालावा हे त्या त्या ग्रंथकाराला त्या त्या वेळेला असतं. प्रत्येकाच्या काय आहे जोड्याच असतात. जसं आपण माया सांगायला लागलं की ब्रह्म घ्यावं लागतं, माया आणि ब्रह्म या दोघाची जोडी. देव सांगायला लागलं की देव आणि भक्त ह्या दोघाची जोडी. हे जसं जोड्या असतात त्यावेळेस ते तुमची मांडणी होत असेल तर त्याच शब्दाला तिथं अनुकूलता असते. म्हणून मग ते शब्द तिथं वापरतात. पण हे शब्द कुठं ना कुठं तरी येणारेच आहेत. तेव्हा हे सगळे एकार्थवाचित पुन्हा एकदा पाहू आपण. अज्ञान, वासना, कारणदेह, अव्यक्त, व्यष्टी, संचित, गुणसाम्य अवस्था, कर्मसंस्कार, अदृष्ट हे इतके शब्द. आता काय आहे की कळत नाही त्याला काय म्हणायचं, अज्ञान. कुठून आलं काय झालं कळत नाही. एखादी गोष्ट आहे आपल्याला ही कळाली नाही म्हणजे आपल्याला त्या वस्तूचं अज्ञान आहे. दुसरी गोष्ट काय आहे, हे कुठून बाहेर आलं तर जिथून बाहेर आलं आणि त्याची जी इच्छा किंवा त्याचा जो संस्कार उभा राहिला त्याला दुसरं नाव आहे वासना. ह्या कुठं होत्या तर ह्याच्यातच ह्या गाठोड्यातच ठेवलेल्या होत्या. आता ते जे गाठोडे ते जसं अज्ञानात आहे किंवा वासनेच्या साठ्यात आहे त्याला दुसरं नाव आलं कारणदेह. मग पुन्हा आहे की जे व्यक्त झालं नाही असं जे असतं त्याचं नाव अव्यक्त. अव्यक्त म्हणजे व्यक्त झालं नाही असं, ते अव्यक्त आलं. व्यष्टी, व्यष्टी म्हणजे व्यक्ती, एकाच व्यक्तीपुरतं जे असतं त्याला व्यष्टी म्हणायचं. अनेकाचं मिळून असतं त्याला समष्टी म्हणायचं. आता ह्या सगळ्यासाठी मुख्यतः जे ह्या विषयात सांगायचं आहे ते संचित. मागच्या ह्याच्यामध्ये विषय झाला की संचित, प्रारब्ध, क्रियमान अशी एका कर्माचे 3 भाग आहेत. आता जे साठा एकदम आहे की त्याच्यातून भोगाचे संस्कार बाहेर येणार आहेत त्या सगळ्या साठ्याचं नाव संचित. गुणसाम्य अवस्था, जेव्हा कार्य बाहेर येत असतं तेव्हा कोणत्या तरी गुणाचं असतं. शांतपणानं आलं तर सत्वगुणाचं आहे. काहीतरी पाहिजे 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 असं हवरेपणाने येत असलं तर रजगुणाचं आहे. आणि मूढतेत आणि परिणामाचा विचार न करता जे बाहेर येत असतं ते तमगुणाचं आहे. म्हणजे हे कार्यात आल्यावरच कळलं. जसं एखादा मनुष्य गाढ झोपला आहे आणि त्याच्या शेजारी दुसऱ्याला नेऊन उभा केलं आणि विचारलं, सांगा बरं हा रागीट आहे का काय? ते म्हणलं ह्याला जागं होऊ द्या मग पाहू. म्हणजे त्याला जागं केल्यावर त्यांनी जर उठल्या तोंडात मारली तर समजायचं रागीट आहे. म्हणजे हा कार्य केल्यावरच समजलं ह्याचा स्वभाव गुण कोणता आहे. म्हणजे जिथं कळत नाही पण गुण आहे ती गुणसाम्य अवस्था. कर्मसंस्कार, आता हे तर मुख्य ह्याचंच सूत्र आहे पण त्याला दुसरं नाव कर्मसंस्कार. अदृष्ट, दृष्ट म्हणजे जे समोर दिसत नाही ते अदृष्ट. हे इतकी नावं याच्यासाठी आली आणि त्या नावाचा आपण पाहिजे तसा जेवढा समजल इतका उपयोग करून अर्थ करण्याचा प्रयत्न केला. आता मुळात हे सगळं विषय सांगत असताना प्रारब्ध हे चिंतनच मुळात असे की या चिंतनात
नुसतं ऐकून घेऊन नाही, प्रत्येकाला हे आपल्या आपल्या घरी ग्रंथ आहेच, त्यामुळं ऐकावा किंवा ऐकताना समोर ठेवावा आणि तरच हे थोडंफार कळलं. आणि एकदा ऐकल्यावर कळलं असं होतच नाही, हे परत परत कळवून घ्यायचं आहे. म्हणून हे याचं नाव चिंतन आहे, की जे परत परत चिंतनात यावं लागतं, म्हणून चिंतन. आता अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, सूक्ष्मदेह, लिंगदेह, त्रिगुण, कर्म, व्यक्त, प्रारब्ध भोग हे शब्द एका जागेचा किंवा अवस्थेचा बोध करून देतात. आता वर जसं पाहिलं तसंच अंतःकरण म्हणलं की तिथं चतुष्टय आलंच, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आलं. सूक्ष्मदेह म्हणलं किंवा लिंगदेह म्हटलं की तिथं ज्ञानेंद्रिय आली, त्याच्यानंतर पंचप्राण आले, हे सगळं आलंच तिथं. आणि त्रिगुण म्हणजे हे सत्व, रज, तम हे कुठं ना कुठं तरी यांच्या अंगातूनच हे सगळं आलेलं आहे. तसंच कर्म तर आपल्याला आहेच, की जे आतून निर्माण होतं, शरीराकडून म्हणजे कर्मेंद्रियाकडून करून घेतलं जातं. आता तेच व्यष्टी म्हणजे व्यक्त, की स्पष्ट झालेलं आहे असं. आता याला जे कर्म भोगाला आलं त्याला प्रारब्ध भोग असं नाव आलं. एकंदरीत वर जशी एकाच जागेची नावं आहेत, तशी ही एकाच जागेची नावं आहेत. आता त्यांचे काय आहे की धर्म आहेत. जसं मन म्हणले की संकल्प विकल्प, बुद्धी म्हणले की निश्चय, चित्त म्हणले की चिंतन तरी नाही तर चिंता, अहंकार म्हणले की मी 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 त्या ठिकाणी आलं. आता सूक्ष्मदेहात इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रियाची कर्म आपल्याला त्यांचे माहिती आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे विषय आहेत. तसंच कर्मेंद्रियाचे विषय त्यांच्या पद्धतीने आहेत. या सगळ्याला लिंगदेह असं नाव आलंच. आता त्यात त्रिगुण तर सांगितलेच. जो शांत स्वभावाचा असतो सत्वगुण, ज्याच्या ठिकाणी सतत काहीतरी पाहिजेच असा असतो तो रजगुण, आणि ज्याला काय पाहिजे हे कसं मिळवायचं आहे ह्याच्यापेक्षा ते मिळवायला काहीही केलं तर करायला तो मागं पुढं पाहणार नाही, तो तमगुण. हे सगळी ह्याच्यापासूनच कर्म होत असतात. कर्माला हे सगळे लागणारे आहेत. म्हणजे जसं असाधारण कारण असतं की ते लागतंच त्याला, तसं हे सगळं कर्म करण्याकरता ह्या सगळ्या लागणाऱ्या गोष्टीत आणि त्यापासूनच आपल्याला कर्म होत असतं. म्हणून हे सगळे एकाच जागेचे बोध आहेत, एकाच जागेची नावं आहेत आणि ती आपल्याला इथं आता सांगितलेली आहेत. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.